कुलकर्णी. इंग्लिश गप्पा या मालिकेत आज आपल्या सोबत आहेत अभिराम घड्याळ पाटील. मराठी माध्यमात शिक्षण घेऊन इंग्रजीवर ज्यांनी प्रभुत्व मिळवलं अशा व्यक्तींच्या मुलाखती इंग्लिश गप्पा या मालिकेत घेतल्या जातात. आज आपल्या सोबत असलेले अभिराम हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा सारख्या छोट्या गावातून मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकून आज ते नवी दिल्ली येथे अमेरिकेच्या दूतावासात राजकीय सल्लागार म्हणून काम करतायत. इथपर्यंतचा मोठा प्रवास केलेला हा तरुण आहे. यांनी सुरुवातीला नागपूरच्या हितवाद मध्ये आपल्या पत्रकारितेची इंग्लिश पत्रकारितेची सुरुवात केली आणि त्यानंतर इंडियन एक्सप्रेस मध्ये काही काळ, हिंदुस्तान टाइम्स, इकॉनॉमिक अँड मिंट सारख्या वृत्तपत्रात काम केलं. छत्तीसगड, रायपूर या ठिकाणी त्यांना काही काळ पत्रकारिता करता आली आणि त्यानंतर ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलातीमध्ये मुंबईमध्ये काही काळ राजकीय सल्लागार म्हणून काम करून आज ते दिल्लीच्या प्रतिष्ठित अमेरिकन दूतावासात राजकीय सल्लागार म्हणून काम करतायत. त्यांचे एकूणच हा सारा प्रवास आणि इंग्रजीचं त्याचं स्थान, त्यासाठी त्यांनी इंग्रजी सुधारण्यासाठी केलेले कष्ट याबद्दल आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही वरोऱ्याचे, वरोरा म्हटल्यावर आम्हाला सगळ्यांना बाबा आमटे आठवतात. हो. परंतु त्या काळातलं वरोरा हे खूप त्या अर्थाने छोटं गाव होतं किंवा एक्सपोजर किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच मर्यादा होत्या. तर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शाळेतलं शिक्षण नेमकं काय प्रकारचं? कौटुंबिक पार्श्वभूमी थोडीशी शेतकी प्रकाराची होती. घरामध्ये शेतीचं वातावरण होतं आणि एक घराला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचे घरामधले लोक. माझे काका करायचे, अजूनही करतात. पण गावामध्ये बरोबर तसं तेव्हा फार छोटं होतं. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं बाबा आमटेंच्या त्या प्रकल्पामुळे जे वलय वरोऱ्याला होतं, त्याशिवाय तसं काही खूप नाव घेण्यासारखं किंवा वरोऱ्याचा बाकीच्या जगाशी परिचय असण्याचं काही फारसं कारण नव्हतं. आमच्याकडे शेतीचं वातावरण असल्यामुळे फार तसं काही खूप घरी वाचायला वगैरे फार तेव्हा राहायचं वगैरे असं नाही. एक आमच्याकडे तरुण भारत वर्तमानपत्र यायचं आणि शाळेमध्ये असताना मी पण ते काही फारसं वाचायचो नाही. आणि शाळा आमची इथे लोकमान्य टिळक विद्यालय होतं, त्यामध्ये जायचो. आणि त्या काळामध्ये असल्याप्रमाणे तसं शाळेच्या काळामध्ये मला इंग्रजीबद्दल काही प्रेम असल्याचं मला आठवत नाही. इनफॅक्ट कठीणच जायचं इंग्रजी. आमचे एक देशपांडे नावाचे गावातले शिक्षक होते, इंग्रजी शिकवायचे ते. आणि त्यांची एक शैली होती, ते जर काही चुकलं किंवा काही उच्चार चुकला किंवा व्याकरणामध्ये काही चुका झाल्या तर ते डस्टर फेकून मारायचे सरळ. तर ते डस्टर मला बरेचदा लागलेलं आहे. म्हणजे इतकी वाईट अवस्था होती इंग्रजीमध्ये, इतकी की त्याची भीती वाटायला लागली इंग्रजीची. हे म्हणजे 6वी-7वी मधलं मी सांगतो आहे. त्यामुळे एक अनास्था इंग्रजीबद्दल तेव्हा होती की फारच भीतीदायक भाषा आहे आणि याच्यामध्ये काही आपला काही निभाव लागू शकणार नाही, इतकी वाईट परिस्थिती होती. आणि बाकीच्या विषयामध्ये हळूहळू मराठीमध्ये रस यायला लागला कधीतरी 8वी-9वी मध्ये वगैरे. आणि मग सगळ्यात सुरुवातीला इंग्रजीचं मला आकर्षण जे आठवतं ते कविता शिकवत असताना, विशेषतः वर्ड्सवर्थच्या कविता शिकताना शाळेमध्ये ज्या वर्ड्सवर्थच्या अगदीच सोप्या सहज कविता होत्या त्या शिकवताना पहिल्यांदा लक्षात आलं की त्या भाषेची ताकद किती आहे किंवा इंग्रजी साहित्याची ताकद किती आहे. आणि त्याच सुमारास मला मराठीमध्ये सुद्धा रस यायला लागला होता. तेव्हा मग थोडं असं आठवतं की तेव्हा मग इंग्रजी भाषेचं अट्रॅक्शन एक निर्माण झालं. पण त्याचं खरं स्वरूप जे आहे त्याचा जेव्हा मी महाविद्यालयामध्ये गेलो आणि तेव्हा मग लक्षात आलं की इंग्रजी भाषेचा व्याप किती आहे, इंग्रजी भाषेमध्ये किती चांगलं लिहिल्या गेलेलं आहे. आणि त्याचा मोह एक तयार झाला की त्याबद्दल इंग्रजी आपण आणखी हे केलं पाहिजे. आता वरोऱ्यामध्ये काही फारसे ऑप्शन्स उपलब्ध नव्हते. आमच्या घरी सांगितल्याप्रमाणे मराठी पेपर यायचे आणि तेव्हा विदर्भामध्ये एक प्रतिष्ठित पेपर म्हणजे नागपूर टाइम्स यायचा. तो काही वरोऱ्यामध्ये यायचा तेव्हा यायचा नाही. हितवाद बहुतेक यायचा, पण तो आमच्या घरी नाही यायचा.
तर पण टाइम्स ऑफ इंडिया यायचा मुंबईचा आणि तो उशिरा यायचा. नंतर हैदराबाद आवृत्ती यायची द हिंदू या वर्तमानपत्राची. तर ती घ्यायला जावी लागायची. म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाची तर कॉपी ज्या लोकांकडे त्यांनी तो सबस्क्राईब केला असेल त्यांच्याकडे तो यायचा. तर आमच्या घराजवळ एक वृत्तपत्र विक्रेता राहायचा, तो हॉकर राहायचा. तर त्याच्याकडे मी दुपारी कधी कधी कॉलेज नंतर जायचो आणि मग तो विकत घेऊन यायचो आणि मग तो अगदी अथपासून इथीपर्यंत पूर्ण वाचायचा प्रयत्न करायचो. आणि मग मला त्याच्यामध्ये लक्षात आलं तेव्हा की आर के लक्ष्मण यांचे कार्टून्स यायचे त्याच्यामध्ये, फार सुंदर राहायचे ते आणि ते कळायला काही फार लागायचं नाही. घरचं थोडंसं वातावरण राजकीय असल्यामुळे आणि तो काळ म्हणजे मी 90च्या दशकाचं बोलतो आहे, तेव्हा राम जन्मभूमी आंदोलन होतं. तेव्हा इतर देशामधली राजकीय परिस्थिती ही फारच अटीतटीची झाली होती. तर या सगळ्यांवर कॉमेंट करणारे ते व्यंगचित्र राहायचे आणि ते कळायचे. आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला स्पोर्ट्सच्या बातम्या ज्या असतात वर्तमानपत्रामधल्या, खेळांच्या बातम्या ज्या असतात, त्यामध्ये रसही होता. तर त्या वाचायला आधी लागलो. तर त्या कळायच्या. मग मग शब्द कठीण व्हायचे काही काही, की आता ह्या शब्दांचं कसं करायचं आणि आता आता तुम्ही मोबाईलवर बघू शकता. त्या काळामध्ये ही सोय नव्हती. तर मग डिक्शनरी, जी घरी डिक्शनरी होती त्याची मर्यादा फारच कमी होती आणि त्यामध्ये सगळे शब्द काही सापडायचे नाहीत. तर मग त्या काळामध्ये जेव्हा मी गावामध्ये कोणी तसं शिक्षकही नव्हतं की जे सांगतील की काय तुम्ही करायला पाहिजे. अशा प्रकारचा एक तो हे होता, पण तो चांगला होता. म्हणजे इंग्रजीचा मोह तयार झाला होता जोपर्यंत मी महाविद्यालयामध्ये गेलो तोपर्यंत. अच्छा. पण मग या सगळ्या धडपडीनंतर जेव्हा इंग्रजी पत्रकारितेचं पर्याय समोर आला, तर त्यावेळी असा तणाव आला नाही का की आपल्याला ही पत्रकारिता जमेल का? कारण इंग्रजीची बातमीदारी ही वेगळीच गोष्ट आहे. तर मग त्यासाठी काय तयारी केली किंवा इंग्लिश पत्रकारितेचाच पर्याय का निवडला? त्याचं दडपण यायचं. म्हणजे मला असं वाटतं मी 11वी-12वी मध्ये असताना कदाचित ठरवलं असावं की आपण पत्रकारितेकडे जायला हवं. माझे मामा पत्रकार होते तेव्हा आणि ते नागपूरमध्ये होते. तर त्यांचं इंग्रजी फार सुंदर होतं. ते फार सुंदर इंग्रजी बोलायचे, सुंदर इंग्रजी लिहायचे आणि त्यामुळे कदाचित ते अट्रॅक्शन तयार झालं असेल. कारण माझ्या घरी काही पत्रकारितेचं तशी काही पार्श्वभूमी नाहीये. तर पण तेव्हा मग लक्षात आलं की मग मी वर्तमानपत्र फार सिरियसली वाचायचो आणि आमच्या नगर परिषदेचं वाचनालय होतं, तिथे जाऊन द हिंदू वर्तमानपत्र वाचायचो आणि हिंदूमध्ये म्हणा किंवा टाइम्स ऑफ इंडियामध्ये म्हणा, त्या काळात अग्रलेख फार चांगले राहायचे आणि राजकीय परिस्थिती जसं मी म्हणालो, ती फार तणावाची असल्यामुळे ते सगळे अग्रलेख वाचायचो मी. तर पण मला माझ्या महाविद्यालयामध्ये म्हणजे आनंद निकेतन महाविद्यालय जे आहे, आनंदवनामध्ये जे आहे, त्यामध्ये काही काही शिक्षक फार चांगले मिळाले. तर राज्यशास्त्राचे म्हणा, आमचे एक राज्यशास्त्राचे फार नावाजलेले शिक्षक होते, प्रोफेसर होते तेव्हा देवगावकर सर. ते राज्यशास्त्राच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा आपण आपल्या राज्यशास्त्राच्या सगळे तत्वज्ञान जे आहे किंवा वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत, त्या इंग्रजीमध्ये पण सांगायचे आणि मराठीमध्ये पण सांगायचे. त्यांचं इंग्रजी अत्यंत सुंदर होतं आणि ते वेगवेगळे रेफरन्सेस जेव्हा द्यायचे, तेव्हा ते मूळ इंग्रजीमध्ये सुद्धा द्यायचे आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर करून सुद्धा सांगायचे. आणि मग 12वी नंतर मी जेव्हा इंग्रजी साहित्य हा विषय निवडला, तेव्हा मला रेड्डी नावाचे एक फारच सुंदर प्रोफेसर होते. वर्गामध्ये बाकीचे सगळं ज्यांनी इंग्रजी साहित्य हा विषय घेतला होता, त्यांचं बॅकग्राऊंड हे फारच शेतीचं किंवा ग्रामीण होतं. त्यामुळे त्यांना अगदी साधं सरळ सुद्धा इंग्रजी कळायचं नाही आणि ती त्यांची अडचण होती. तर आमचे प्रोफेसर रेड्डी जे आहेत ते अगदी शेक्सपियरची नाटकं म्हणा किंवा मिल्टनच्या कविता म्हणा, हे त्यांना मराठीमध्ये सुद्धा समजायचे. म्हणजे खरं तर दाक्षिणात्य माणूस होता. त्यांनी मराठी पण शिकून घेतलं होतं, कारण विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे, त्यातला भाव कळला पाहिजे म्हणून ते मराठीमध्ये शिकवायचे. आणि मग हळू-हळू त्या त्या मुलांमध्ये त्यांनी थोडीशी आवड निर्माण केली. तर मला शिक्षक फार चांगले मिळाले आणि मग तेव्हा लक्षात आलं. पण जेव्हा वर्तमानपत्र वाचायचो, तेव्हा एक दडपण यायचं, की बापरे! एवढं सगळं आपल्याला लिहिता येईल का? इतक्या सगळ्या कल्पना आपल्याला मांडता येतील का? आणि आपण जे अभ्यास करतो ते साहित्याचा अभ्यास करतो. वर्तमानपत्रीय लिखाण जे असतं, त्यामध्ये बऱ्याचशा राजकीय संकल्पना असतात, राजकीय मोठे-मोठे शब्द असतात. तर हे आपल्याला सगळं मांडता येईल का? हे दडपण होतं. पण जसं-जसं समोर गेलो आणि जसं-जसं
थोडंसं साहित्यामधलं वाचन वाढवलं, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला किमान लिहिता तरी येऊ शकतं. बोलण्याचा भाग हा नंतर आला, पण तोपर्यंत त्याचा विचार केलेला नव्हता. ओके. कारण मराठी माध्यमाची पार्श्वभूमी होती आणि ते सहकारी आपले काही इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात. तर मग त्यावेळी काम करताना काय अडचणी आल्या किंवा न्यूनगंड आला का? की ते सहकारी किती सुंदर इंग्रजी लिहितात, आपल्याला खूप धडपड करावी लागते. तर असं काही झालं? अ, हो. त्याआधी मी जेव्हा इंग्रजी साहित्य शिकायला नागपूर विद्यापीठामध्ये गेलो, तेव्हा एक लक्षात आलं, की आपण कितीही इंग्रजी वाचलेलं असलं, तरी आपण ग्रामीण भागातनं येतो. त्यामुळे त्याबद्दल एक न्यूनगंडाचा भाग तर वेगळाच आहे. पण आपल्यामध्ये बरेचसे हँडिकॅप्स राहिलेले असतात. कारण की आता तुम्हाला माहिती असेल, की आता युरोपमध्ये म्हणजे या संकल्पनेचं किंवा जो एक मोठा फेज होता, एक काळ होता, त्याला रिनायसा म्हणतात. 14व्या शतकापासून युरोपामध्ये सुरू झालं आणि त्याचं त्याचं इंग्रजी साहित्यामध्ये किंवा ओव्हरऑल विज्ञानामध्ये किंवा ओव्हरऑल विकासामध्ये, मानवी विकासामध्ये त्याचं मोठं स्थान आहे. आम्ही जेव्हा वरोऱ्याला कॉलेजमध्ये होतो, अगदी म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुद्धा त्या रिनायसा शब्दाचा उच्चार बरेचसे जण इन्क्लुडिंग मी सुद्धा रिनायझन्स वगैरे करायचो, जो अत्यंत चुकीचा होता. पण आम्हाला आम्हाला कोणी सांगितलं नाही की हा उच्चार असा नसतो करायचा. तेव्हा म्हणजे नागपूर विभागामध्ये गेलो तेव्हा एक आमच्या फारच नावाजलेल्या प्रोफेसर होत्या, शेरनवाज बुहारीवाला नावाच्या. त्या फार सुंदर शेक्सपियरची नाटकं फार सुंदर शिकवायच्या. त्यांच्याकडनं मी तो उच्चार पहिल्यांदा ऐकला, की याला रिनायसा म्हणतात. पहिल्यांदा त्यांनी ते म्हटल्यानंतर कळलं नाही, की हे काय म्हणतात आहे. मग नंतर कळलं, की असा उच्चार करायचा असतो. मग लगेच जाणवलं, की आपण बरेचसे उच्चार चुकीचे करत असू. आणि हितवादमध्ये जायच्या आधी अ, लोकमत टाइम्स नावाचं अजूनही वर्तमानपत्र आहे नागपूरमध्ये. नुकतेच त्याचे फार काळ संपादक राहिलेले बोधनकर सर, आत्ताच त्यांचं निधन झालं. त्यांनी माझा तिथल्या जॉबसाठी इंटरव्ह्यू घेतला होता आणि ते ते पूर्ण तो इंटरव्ह्यू ही त्यांनी इंग्रजीमध्ये घेतला. तो पहिला अनुभव होता कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये इंग्रजी आपल्याला बोलावं लागणार आहे. तर मी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मराठीमध्ये देत होतो. तर त्यांनी मला अगदी कडक याच्यामध्ये पण असर्टिव्हली सांगितलं, की तुम्हाला इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये काम करायचंय तर तुम्हाला इंग्रजी बोलण्याची सवय करावी लागेल. आणि तो पहिला अनुभव होता, की असं वाटलं, की आता आपल्याला इंग्रजी बोलावं लागणार. त्यानंतर हितवादमध्ये अ, अडचण ही होती, की बरेचसे जण सहकारी जे होते, ते तसं इंग्रजीमध्ये बोलायचे नाहीत. म्हणजे न्यूजरूमचं वातावरण हे बऱ्यापैकी मराठी होतं. म्हणजे आपल्याला फक्त बातमी इंग्रजीमध्ये करायची आहे, पण बोलायचं इंग्रजीमध्ये काही कंपल्शन इथे नाहीये, असं वाटायचं. आमचे संपादक मात्र इंग्रजीमध्ये बोलायचे. त्यांचं इंग्रजी फार कोरडं होतं. ते आमच्या मीटिंग्ज घ्यायचे, तेव्हा इंग्रजीमध्ये बोलायचे. तर त्यांचं इंग्रजी लक्षात आल्यानंतर त्यांचं इंग्रजी ऐकल्यानंतर असं वाटलं, की इंग्रजी बोलता येऊ शकतं. पण न्यूजरूम मधलं वातावरण इंग्रजी नव्हतं. ती एक आपल्याकडे बऱ्यापैकी एक अडचण असते, की जर सगळे सहकारी एकमेकांशी थोडं बहुत जरी इंग्रजी बोलले, तर आपल्या इंग्रजीमध्ये एक सहजपणा येतो. पण तो काही याच्यापर्यंत आलेला नव्हता. पण मग पुढे हिंदुस्तान टाइम्स आणि इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिस्ट आणि मिंट सारख्या वृत्तपत्रात जेव्हा काम केलं, तर तिथलं वातावरण तर पूर्ण इंग्रजी आणि मुंबईतलं वातावरण होतं. तर मग त्या ठिकाणी परत काय प्रकारच्या अडचणी आल्या किंवा इतर सहकाऱ्यांकडून काय शिकायला मिळालं इंग्रजी विकसित करण्यासाठी? अ, त्याची पार्श्वभूमी बऱ्यापैकी नागपूरमध्ये तयार झाली, कारण मी बरेच वर्ष नागपूरमध्ये काम केलं. अ, आमचे एक ज्येष्ठ सहकारी होते हितवादमध्ये, आलोक तिवारी नावाचे. अजूनही आता ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये आहेत तिथे. त्यांचं इंग्रजी वाचन अत्यंत उत्तम होतं. ते इंग्लंडमधनं शिकून आले होते पत्रकारिता. त्यांचं अवांतर वाचन खूप चांगलं होतं आणि ते स्वतः इंग्रजी सुंदर बोलायचे. जसं इंग्रजी बोलल्या जातं तसं बोलायचे आणि ते न्यूजरूममध्ये सुद्धा बोलायचे. तर त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये बरंच कळलं, की आपण खूप वाचायला पाहिजे. आपलं अवांतर वाचन अ, जास्त असायला पाहिजे. मग व्ही.एस. नायपॉल असो किंवा पत्रकारितेमधले बाकीचे लोकं असो, यांचं लिखाण वाचायला लागलो, अवांतर वाचन करायला लागलो. आणि नागपूरमध्ये तुम्हाला माहिती असेल एलकुंचवार सर आहेत, बरेचसे इतर हे आहेत. तोपर्यंत माझं मराठी पण वाचन भरपूर होतं. नागपूरचं जे पॉप्युलर बुक स्टॉल आहे, त्याचे संचालक होते तेंडुलकर नावाचे, फार देवमाणूस होता. कारण तिथे पॉप्युलर दुकानामध्येच ते बरेचशी पुस्तकं वाचू द्यायचे आणि नवीन कुठलं पुस्तक आलं तर ते सांगायचे. शिवाय कॉलेजमध्ये मला मराठी साहित्य शिकवणारे सुद्धा जे प्रोफेसर होते,
ते इंग्रजी रेफरन्सेस वगैरे द्यायचे. त्यामुळे मुंबईला यायच्या आधी ही बऱ्यापैकी पार्श्वभूमी तयार झाली होती. आता एलकुंचवार सरांचं मी म्हणालो, ते इंग्रजीचे प्राध्यापक होते, पण त्यांनी मराठीमध्ये लिखाण केलं. पण त्यांचं इंग्रजी अत्यंत सुंदर होतं. इंग्रजी बोलणं आणि विशेषतः ते जर कुठल्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराशी बोलत असतील, तर ते त्यांचा असा आग्रह होता, की तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारा मला आणि मी इंग्रजीमध्ये बोलेन. पण त्यांनी मराठीमध्ये लिखाण केलं. यामुळे भरपूर आत्मविश्वास आला, की यांचं इंग्रजी पण सुंदर आहे, पण हे मराठीला कमिटेड आहेत. मराठीमध्ये लिहितात, मराठी सुंदर लिहितात. यामुळे मुंबईला यायच्या आधी हा एक बऱ्यापैकी आत्मविश्वास आला होता, की आपलं मराठी आणि इंग्रजी दोन्ही चांगलं असेल, तर आपल्याला बोलता येऊ शकतं, जर वेळ आली तर. पण नागपूरमध्ये मात्र ते वातावरण नव्हतं, की तुम्हाला इंग्रजी बोलावं लागेल सारखं. हं, हं, हं. वाचनाचा तुम्ही उल्लेख केला. तर इंग्रजीच्या वाचनाचा जो तुमचा प्रवास आहे, तर बऱ्याचदा काय होतं, की सुरुवातीला चुकीचं पुस्तक जर हातात पडलं तरुण मुलांच्या, तर मग त्या इंग्रजी वाचनाबद्दलच भीती बसते. तर इतक्या वर्षाच्या वाचनानंतर इंग्रजी वाचनाचा प्रवास कसा असला पाहिजे? म्हणजे सुरुवातीला कुठले लेखक वाचले पाहिजेत किंवा त्याच्यातून कॉन्फिडन्स बिल्ड होईल? अ, मला असं वाटतं, की इंग्रजी चांगली इंग्रजी वर्तमानपत्र अगदी सुरुवातीपासून सगळीच वाचली पाहिजे. म्हणजे त्याची अगदी सगळ्याच बातम्या वाचायला हव्या. सुरुवात अशी करता येईल, जर ती क्लिष्ट वाटत असेल, तर अडचणीचं वाटत असेल, तर जे विषय तुम्हाला आवडतात त्या विषयांच्या बातम्या वाचाव्या. म्हणजे थोडीशी आपल्याला ओळख असते त्या विषयाची, की काय चाललंय त्या क्षेत्रामध्ये. आणि यासोबत जर राजकीय वाचन केलं अवांतर वाचनामध्ये सुद्धा, कारण अ, पुष्कळदा आपल्याला इंग्रजी जे शिकवलं जातं, आपल्याकडे ती थोडीशी कमतरताच आहे इंग्रजीच्या शिक्षणामध्ये. अ, ते पुष्कळसं साहित्याच्या अंगाने शिकवलं जातं, जे अगदी योग्य आहे, कारण तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये तेच प्रश्न विचारले जाणार. पण त्यामध्ये अवांतर वाचन म्हणजे त्याच्या पलीकडे काय वाचलं पाहिजे आणि तुम्ही त्या इंग्रजी वातावरणाशी कसं ओळख निर्माण करून घेतली पाहिजे, याबद्दल काही फारसं सांगण्यात येत नाही. तर तसं जर सांगण्यात आलं, ते आपण जर वाचन केलं, म्हणजे तुम्हाला जर पुढे ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, त्या क्षेत्राशी तुम्ही आधीच वर्तमानपत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी येणाऱ्या गोष्टी जर वाचत असले, तर तुमची एक ओळख होऊ शकते त्या कल्पनांशी, त्या शब्दांशी. आणि त्या काळामध्ये नंतर मग एक एक फार सुंदर, अगदी आतापर्यंत त्याच्या बऱ्याचशा एडिशन्स आल्या, अशी एक ऑक्सफोर्ड ॲडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी असते. तर मी एक ती सवय कटाक्षाने त्या काळामध्ये नियमच करून घेतला होता, की अ, जो कुठला शब्द येईल तो त्याच्यामध्ये लगेच पाहायचा आणि तो मी कधी-कधी लिहून पण ठेवायचा. म्हणजे मग तो डोक्यामध्ये चांगलं लक्षात राहायचं, की यांनी काय म्हटलेलं आहे. आणि डिक्शनरीचं असतं, की डिक्शनरी जर एकदा उघडली आणि तो तो एक पर्टिक्युलर शब्द तुम्ही त्यामध्ये पाहिला, तर त्याच्या आजूबाजूला त्याच्या वर खाली असलेले सगळे शब्द सुद्धा तुम्ही बघता. तुमची एक नजर त्याच्यावरनं पडते. मग तुम्हाला कळतं, की शिवाय त्या शब्दांचे बरेचसे प्रकार असतात. त्या शब्दांमधनं तयार होणारे, एका त्या शब्दामधनं तयार होणारे इतर शब्द असतात. त्याच्याशी तुमची फॅमिलिअरिटी तयार होते. तर शक्य तितकं वाचायला हवं, शक्य तितकं वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचायला हवं. त्यांनी भाषा व्यापक होते, त्यांनी नवीन-नवीन शब्द कळतात तुम्हाला आणि जेव्हा तुमच्यावर ती भाषा बोलण्याची किंवा ती भाषा लिहिण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला विविध तुमच्याकडे शब्दमर्यादा भरपूर असते. तुमच्याकडे तुमची व्होकॅब्युलरी वाढलेली असते. त्यामुळे तुम्ही भाषेची जी भीती असते किंवा जे दडपण असतं, ते चांगल्या वाचनातनंच दूर होऊ शकतं आणि तो आत्मविश्वास चांगल्या वाचनातनंच येऊ शकतो. पण तुम्ही आता व्होकॅब्युलरीचा उल्लेख केला. तर बरेचसे तरुण मुलं सुरुवातीला डिक्शनरी घेतात. त्या डिक्शनरीतले शब्द वहीत लिहून काढतात. काही जण ते पाठ करायचा सुद्धा प्रयत्न करतात. पण तरी सुद्धा व्होकॅब्युलरी ही कायमस्वरूपी टिकत नाहीत मनामध्ये, असं बऱ्याचदा घडतं. तर व्होकॅब्युलरी वाढण्यासाठी पाठांतर किंवा शब्द सतत वाचणं हा उपाय अपुरा अनेकांना जाणवतो. तर प्रत्यक्ष तो शब्द वापरल्यानंतर लक्षात राहतो आणि हो. वापरण्याची फारशी संधी नसते. तर मग हे व्होकॅब्युलरीचं नेमकं काय करायला पाहिजे? अलीकडे तर खूप सुंदर पर्याय निर्माण झालेले आहे. मोबाईलवर एक सुंदर मेरियम वेबस्टर्स नावाची एक संस्था आहे. त्यांची एक डिक्शनरी येते आणि ते वारंवार त्या डिक्शनरीला अपडेट करत असतात. त्यांची एक सुंदर ॲप पण येते आणि त्यामध्ये शब्दाचा उच्चार कसा केला जातो किंवा आता बऱ्याचशा शब्दांचं लॅटिन ओरिजिन असतं किंवा स्पॅनिश ओरिजिन असतं. तर स्पॅनिश जे ओरिजिन असतं किंवा लॅटिन ओरिजिन असतं, त्याच्यामध्ये उच्चार कसा करतात, हे सगळं त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये असतं. त्यामुळे तुम्ही तशी शब्द मर्यादा वाढवू शकता. पण शक्य तितकी भाषा प्रवाही
असली पाहिजे असं जर वाटत असेल आणि तसं असायला हवं, तर आपण भाषेचा जो कंटेम्पररी वापर आहे किंवा वर्तमानपत्रांमध्ये जो होतो किंवा न्यूज चॅनेल्सवर होतो. आता अर्थात आपल्या देशातले न्यूज चॅनेल्स इंग्रजी म्हणा किंवा इव्हन मराठी म्हणा, त्यांची अवस्था फार दयनीय आहे. त्याच्यामुळे तिथून काही आपण भाषेचं शिक्षण काही तिथून घेऊ शकणार नाही. पण शक्य तितकी प्रवाही भाषा जर हे करायची असेल तर मला असं वाटतं चांगले उत्तम इंग्रजी सिनेमा जर बघितलेत हॉलिवूडमध्ये निर्माण होतात किंवा वर्ल्ड सिनेमा जो असतो त्याच्यामध्ये कदाचित ती भाषा तुम्हाला तशी कळणार नाही, पण सबटायटल्स कधी कधी खूप चांगले असतात. त्यामुळे ही जी माध्यमं आहेत चांगले सिनेमा बघणं, त्याच्यामधलं इंग्रजी उच्चाराकडे लक्ष देणं आणि मग त्याद्वारे इंग्रजी ही प्रवाही कशी आहे, ज्या समाजामध्ये इंग्रजी बोलली जाते त्या समाजामध्ये ती कशी बोलली जाते. कारण जी मूळ भाषा ज्या देशांमध्ये बोलली जाते तिथल्या त्या संस्कृतीशी जोपर्यंत आपला परिचय होत नाही, म्हणून इंग्रजी साहित्यामध्ये अभ्यास करताना एक अगदी सुरुवातीला तुमच्या पहिल्या वर्षालाच बीएच्या वगैरे बॅकग्राऊंड टू इंग्लिश लिटरेचर नावाचा एक पेपर असतो आणि त्याच्यासाठी पुस्तके असतात. त्याचं उद्दिष्ट हे असतं की ज्या समाजामध्ये ही भाषा तयार झाली किंवा ज्या समाजामध्ये हे साहित्य तयार झालं त्या समाजाचं बॅकग्राऊंड काय होतं. त्यामुळे आपण जोपर्यंत ज्या देशांमध्ये किंवा ज्या संस्कृतीमध्ये ही भाषा बोलली जाते तिथे या भाषेचे प्रकार काय आहे, त्या भाषेचं प्रवाहीपणा काय आहे, नवीन नवीन शब्द कसे येतात, हे तिथल्या बऱ्याचशा पॉप्युलर लिटरेचरमध्ये म्हणा किंवा तिथल्या पॉप्युलर ज्या माध्यम असतात, सिनेमा त्यातलं एक महत्वाचं माध्यम आहे, हे बघायला पाहिजे. आणि जिथनं बीबीसी सीएनएन हे आज सुद्धा अत्यंत सुंदर चॅनल्स आहेत, त्यांची भाषा ऐकली पाहिजे, त्यावरनं उच्चार कळतात. त्यामुळे माध्यमं भरपूर उपलब्ध आहे आज जर हे करायचं असेल तर, ज्याद्वारे आपण ही भाषा ही एका इन्फॉर्मल पद्धतीने शिकू शकतो. बरोबर. तुम्ही ज्या वृत्तपत्रात काम केलं, इकॉनॉमिस्ट आणि मिंट, तर ही दोन्ही वृत्तपत्रांची प्रकृती ही वैचारिक आणि अकॅडमिक स्वरूपाची आहे आणि सामाजिक आर्थिक जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यावर फोकस करणारी ही वृत्तपत्र आहेत. तर या वृत्तपत्रामध्ये लिहिताना शैली हा मुद्दा असतो की जे ज्येष्ठ पत्रकार जी शैली वापरतात किंवा वैचारिक मांडणीची शैली आहे ती पूर्णपणे वेगळी असते. तर त्यासाठी मग तुम्ही कुठल्या मोठ्या पत्रकारांच्या शैलीचा अभ्यास केला किंवा कुणाच्या शैलीतलं वेगळेपण तुम्हाला जाणवलं? सुरुवातीला जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा सगळे मोठे शब्द वापरायची, आपल्याला जेवढी भाषा येते तेवढी सगळी लिहून टाकायची एकाच बातमीमध्ये, त्याची सवय होती. मग तेव्हाच ते सांगितलं की सगळी भाषा नाही इथे लिहायची, आपल्याला वाचकाला नेहमी लक्षात ठेवायचं की वाचक कुठला तरी ही बातमी वाचणार आणि वाचकाचा एक तुम्हाला ऍव्हरेज हे लक्षात घ्यावा लागतो की सगळेच वाचक काही इंग्रजी साहित्याची त्यांचा परिचय नसेल. मग जेव्हा पत्रकारितेमध्ये जसं जसं वर्ष सरत गेली तसं लक्षात आलं की छोटी वाक्य लिहिणं आणि सोपी वाक्य लिहिणं हे सगळ्यात महत्वाचं, की आपली बातमी काय म्हणतात आहे ते सांगणं. आणि त्यासाठी जसं मी म्हणालो तसे बरेचसे मार्गदर्शक मिळाले की त्यांनी सांगितलं की हा भाषेमधला सगळा जो बडेजाव आहे भाषेमधला, आपण त्याला जे शब्दबंबाळामध्ये हे करतो हे टाळण्यापेक्षा सरळ लिहायचं. मग आजूबाजूला बरेचसे लोक असे होते, आता या दोन्ही वर्तमानपत्रांचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यामध्ये आता तुम्ही एखादे बिझनेस न्यूज सांगताय किंवा अर्थकारणाबद्दल जेव्हा बोलताय, अर्थकारणाच्या बातम्या जेव्हा सांगताय तेव्हा त्याच्यामध्ये काही खूप भाषा सौंदर्य सांगायचं नसतं तुम्हाला, तुम्ही सरळ सरळ ती बातमी द्यायची असते. त्यामुळे तिथले बहुतांश सहकारी असे होते की त्यांना ती बातमी त्यांच्या आता बरेचसे क्षेत्र असे आहे ज्याचा तसा इंग्रजी साहित्याशी काहीही संबंध नाहीये पत्रकारितेतला. आणि पत्रकारितेमध्ये येणारे प्रत्येक इंग्रजी पत्रकारितेतला प्रत्येक माणूस हा काही इंग्रजी साहित्यात शिकून आलेला नसतो अर्थातच. ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये शिकून आलेले असतात. आता ऑटोमोबाईल क्षेत्र असेल त्यामध्ये लोक ज्या प्रकारची भाषा लिहायची त्याचा तसा इंग्रजी साहित्याची काहीही संबंध नाही, पण ते करेक्ट इंग्रजी असावं लागायचं. तर मग लक्षात आलं की छोटी वाक्य लिहायची, सरळ सरळ वाक्य लिहायची, हे सांगणारे लोक होते. आणि मग त्या काळामध्ये आता बऱ्याच जणांचा प्रभाव होता. अरुण शौरी होते, अरुण शौरी फार मोठे मोठे वाक्य लिहायचे, मोठ्या मोठ्या कल्पना, आणि त्यांचं एक एक वाक्य एक एक पॅराग्राफचं राहायचं. तर हे सांगणारे लोक पण मिळाले की ते वाचा, जरूर वाचा, पण ती काही खूप स्टाईल फॉलो करण्यासारखी नाहीये, कारण हे खूप मोठे मोठे आणि कधी कधी बोजड पण वाक्य झाले. खुशवंत सिंग फार सुंदर लिहायचे. खुशवंत सिंग त्यांचा कॉलम जो होता तो फार अत्यंत खुसखुशीत इंग्रजी राहायचं त्यामध्ये. आणि एम जे अकबर त्या काळामध्ये चांगले लिहायचे, टेलिग्राफचे कलकत्त्याला एडिटर होते, ते सुंदर लिहायचे. अगदीच मुंबईचं बोलायचं झालं तर अंबरीश मिश्रा आहेत, त्यांचं सुद्धा मराठी साहित्य, मराठी साहित्य विश्व म्हणा, मराठी विचार विश्व यांच्याशी खूप सुंदर परिचय आहे आणि सुंदर, अत्यंत सुंदर इंग्रजी लिहायचे.
म्हणजे बातमी अगदी 2 पॅराग्राफची बातमी जरी असेल तरी ती इतकी रंजक करायची ते, आणि ती राजकीय बातमी राहायची. इतकी रंजक करायची की हे तेव्हा कळलं की बातमी सुंदर करता येऊ शकते. लोकांना शेवटपर्यंत तुम्ही ती वाचायला लावायची. हे सांगणारे लोक होते. प्रकाश जोशी सर होते. त्यांच्याकडनं कळलं की साधी सरळ बातमी लिहायची. म्हणजे उगीच फापट पसारा तयार करायचा नाही. तर सहकारी बरेच होते. आजचे लोकसत्तेचे संपादक जे आहे गिरीश कुबेर, त्यांचं सुद्धा सुरुवात मराठी पत्रकारितेतनंच झाली. आणि ते सुद्धा त्या त्या माझे सहकारी होते इकॉनॉमिक टाइम्स मध्ये. त्यांच्याकडनं सुद्धा हे शिकलो की सरळ सरळ लिहायचं, उगीच हे नाही. आणि या भाषेची भीती ठेवायची नाही. तेव्हा तर बरेचसे जण, आता इकॉनॉमिक टाइम्स म्हणा, मिंट म्हणा, या पेपरमध्ये पूर्ण देशातनच आलेले लोक काम करतात. म्हणजे तिथे काही आवश्यक नाहीये की सगळेजण मराठीच असतील. मराठी इनफॅक्ट अशा न्यूज रूम्स मध्ये फार कमी लोक असतात. पण बंगाली राहायचे, मल्याळी लोक राहायचे, त्यांचं इंग्रजी आपल्यापेक्षा जास्त चांगलं राहायचं. आणि त्याच्यामध्ये मला लक्षात आलेली गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जास्त असतो. त्यांचा इंग्रजीशी परिचय मराठी लोकांपेक्षा बराच आधी झालेला असतो. आणि शिवाय नॉर्थ इंडियाबद्दल बोलायचं झालं तर त्या लोकांमध्ये सुद्धा जास्त आत्मविश्वास असल्यामुळे ते इंग्रजी बोलतात. बरेचदा चुकीचं पण बोलतात, पण आत्मविश्वासाने ते तगून जातात. आपल्यामध्ये ते त्यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे आपण तिथे न्यूजरूम मध्ये वगैरे किंवा बाकीच्यांशी बोलताना जिथे इंग्रजीच बोलावं लागतं, बरेचदा लोकांना हिंदी सुद्धा नीट कळत नाही. तर जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलावंच लागतं तेव्हा असे सहकारी आजूबाजूला असणं ज्यांनी तुमचा भाषेची जी भीती आहे, दडपण आहे, ते दूर केलेलं आहे. ते फार मदतीचं झालं या सगळ्या न्यूजरूम्स मध्ये काम करताना. बरोबर. तुमचं दुसरं जे करिअर आहे ते ब्रिटिश अमेरिकन वकिलाती आणि दूतावासात तुम्ही जे काम करताय ते. आता सध्या तुम्ही नवी दिल्लीमध्ये अमेरिकन दूतावासामध्ये राजकीय सल्लागार म्हणून काम करताय. तर अशा ठिकाणी काम करताना इंग्रजी बोलावं लागतं आणि ते परत परदेशातल्या लोकांशी सातत्याने बोलावं लागतं. तर ह्या परदेशी लोकांशी बोलताना इंग्रजी बोलण्या बाबत काही न्यूनगंड वाटतो का? आणि इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले? इंग्रजी बोलण्याची सुरुवात ही तशा अर्थाने मुंबईलाच झाली. अ, अ, जसं मी म्हणालो, नागपूरमध्ये काही तसा फारसा परिचय नव्हता. नात्यामध्ये वगैरे सुद्धा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा फार काही इंग्रजी बोलतील, आणि एक आपल्याला त्याबद्दल एक सांस्कृतिक अडचण पण असते. फक्त मराठी लोकांनाच नाही, भारतातल्या इतर लोकांनाही असते की आपण रोजच्या व्यवहारामध्ये इंग्रजी का बोलायची. आपल्याकडचा भाषेचा जो वाद आहे तो सुद्धा त्यासाठी जबाबदार आहे. आणि मग त्याचा एक चुकीचा परिणाम हा होतो की आपण इंग्रजी साहित्याच्या वर्गामध्ये सुद्धा इंग्रजी बोलत नाही, किंवा इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये काम करताना सुद्धा इंग्रजी बोलत नाही. आमचे एक सहकारी होते नागपूरला. ते श्रीराम लागूंची पत्रकार परिषद होती किंवा त्यांची मुलाखत घ्यायला गेले, आणि ते मराठीमध्ये प्रश्न विचारत होते. मग लागू सरांनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या वर्तमानपत्राचे? त्यांनी सांगितलं. मग त्यांनी विचारलं की कुठल्या भाषेचं वर्तमानपत्र आहे? ते म्हणाले की इंग्रजी. मग तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारा ना मला, तुम्ही मराठीमध्ये का प्रश्न विचारताय? असे थोडे थोडके अनुभव नागपूरला आले. पण मुंबईमध्ये आल्यानंतर इंग्रजी बोलणं हे बऱ्यापैकी आवश्यक झालं, आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सराईतपणा आला. कारण न्यूजरूम मध्ये बहुतांश सगळेच जण इंग्रजीमध्ये बोलायचे. आणि त्यातले बरेचसे जण पुष्कळ चांगलं शिक्षण घेतलेले असायचे. त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या. की एक तर आत्मविश्वास हवाच. दुसरं म्हणजे आपण जर बोलणार नाही, ते जर आपल्याला फक्त लिहिता येतं आणि आपण जर बोलणार नाही, तर ती भाषा काही आपली प्रवाही लिहिताना सुद्धा ती प्रवाही होणार नाही. त्यामुळे आपण बोलायलाच पाहिजे. विचार फारसा करायचा नाही की आपण हे चुकीचं बोलतो की नाही. कारण तुमचं नशीब चांगलं असेल आणि बरेचदा लोक सहकारी चांगलेच मिळतात. ते सांगतात तुम्हाला की असं नाही बोलायचं किंवा तसं अशा प्रकारे उच्चार करायचा नाही. तर त्याचा बऱ्यापैकी सराईतपणा मुंबईमध्ये आला होता. आणि आता ह्या दोन्ही कॉन्सुलेट्स मध्ये काम करताना अमेरिकन सहकारी म्हणा किंवा ब्रिटिश सहकारी म्हणा, त्यांच्याशी बोलताना इंग्रजीच पूर्ण वेळ बोलावं लागायचं. पण ती सफाई तोपर्यंत आली होती. कारण तेव्हा तोपर्यंत एक आपण बोलावं की नाही हा प्रश्न उरलेला नव्हता. तेव्हा हे लक्षात आलं होतं की इथे बराच वेळ इंग्रजीतच बोलावं लागणार आहे. आणि इनफॅक्ट या दोन्ही कॉन्सुलेट्स मध्ये किंवा इतर सुद्धा एम्बसीज मध्ये तिथल्या लोकांना हिंदीचं वगैरे ट्रेनिंग घ्यावं लागतं. पण ते फक्त त्यांना भारत कळावा यासाठी असतं. बहुतांश वेळ, पूर्ण वेळ जवळजवळ ते आपल्याशी इंग्रजीमध्येच, आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याशी इंग्रजीमध्येच बोललं पाहिजे हेच अपेक्षित असतं. पण ती सफाई थोडी फार पत्रकारितेमध्ये आली होती.
त्यानंतर हे लक्षात आले की आता ही आपल्याला भाषा पूर्ण वेळ बोलायची आहे. जेव्हा आपण आपल्या कार्यालयामध्ये असतो आणि जेव्हा सहकाऱ्यांशी तुम्ही बोलत असता तेव्हा ही पूर्ण वेळच भाषा तुम्हाला बोलायची. आता तो आत्मविश्वासाचा प्रश्न वगैरे आता फारसा राहिलेला नाही. पण त्यासाठी बोलण्याची हिंमत मात्र फार सुरुवातीला करावी लागते. म्हणजे जितक्या आधी आपण बोलायला लागू इंग्रजी तितकं ते सोपी आणि सहज होतं. आणि मग जेव्हा तुमच्यावर ही वेळ येते आणि ती वेळ येतेच, अलीकडच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये इंग्रजी शिवाय चालू शकत नाही. तर जेव्हा तुम्हाला ती पूर्ण वेळ बोलावी लागेल तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये ती एक सहजता राहील. तुम्ही ती भाषा शिकलेले आहात किंवा तुमची त्या भाषेशी ओळख आहे. अशा प्रकारे तुम्ही ती भाषा तेव्हाच बोलू शकाल जेव्हा तुम्ही फार लवकर सुरुवात केलेली असेल. तुम्ही आज दिल्लीमध्ये अमेरिकन दूतावासातल्या अगदी म्हणजे क्रीम एरियामध्ये काम करताय. तर दिल्लीचं जे काही सांस्कृतिक वर्तुळ आहे, वैचारिक वर्तुळ आहे किंवा ज्या करिअरच्या संधी आहेत, तर या करिअरच्या संधी आणि इंग्रजी भाषा याचं काय नातं तुमच्या लक्षात आलं, की जे आपल्या कार्यक्रम बघणाऱ्या तरुण मुलांना महत्वाचं ठरू शकेल? फार म्हणजे फार जवळचा संबंध आहे. अजून सुद्धा आपल्याकडे इंग्रजी ही ज्ञानभाषा म्हणूनच समजली जाते आणि आपण आपल्या देशातल्या विविध भाषा ज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये त्यांना ज्ञानभाषा करू शकलेलो नाहीये. मराठी सुद्धा तो एक पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण सध्या तरी इंग्रजीला पर्याय नाहीये. त्यामुळे जितक्या लवकर आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचू आणि वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवू तितक्या लवकर आपल्याला इंग्रजीशी फॅमिलिअरिटी तयार होईल. आता इंग्रजी शिवाय पर्यायच नाहीये. त्यामुळे शक्य तितक्या क्षेत्राबद्दल वाचणं. जसं मी साहित्याचा अभ्यास करताना साहित्याचा विद्यार्थी होतो. माझा राज्यशास्त्र सुद्धा विषय होता आणि इतिहास सुद्धा विषय होता. तर मी त्या काळापासूनच फार या दोन्ही विषयामध्ये प्रचंड वाचायला लागलो. आमच्या आनंद निकेतन महाविद्यालयामध्ये एक फार सुंदर लायब्ररीयन होते. त्यांनी मला आंबेडकरांचे पुस्तकं वाचायला सांगितले. आंबेडकरांनी जे इंग्रजीमध्ये लिहिले होते आणि ते इंग्रजी वाचून मी थक्क झालो की म्हणजे आपल्याकडे बरेच जण नेहरूंचं इंग्रजी खूप सुंदर होतं. पण आंबेडकरांचं जे इंग्रजी लिखाण होतं ते अत्यंत सुटसुटीत, क्लिअर आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही गोंधळ राहणार नाही की यांना काय म्हणायचं आहे. आणि त्यांचं ते लिखाण पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की हा माणूस विद्वान तर होताच, पण याला कितीतरी विविध क्षेत्रांची माहिती होती. आपले सगळेच त्या काळातले जे मोठे मोठे राष्ट्रनेते होते त्या सगळ्यांचं इंग्रजी फार सुंदर होतं आणि त्यांनी इंग्रजीमध्ये लिखाण पण करून ठेवलेलं. तर तेव्हा हे लक्षात आलं की आपल्याला विविध क्षेत्राची जोपर्यंत माहिती होत नाही आणि विविध क्षेत्रांमध्ये आपण मूळ इंग्रजी मधलं वाचन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या क्षेत्रांची ओळख होणार नाही. आणि जर ओळख झाली नाही तर त्या क्षेत्रांमध्ये कुठल्या कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात हे आपल्याला कळणार नाही. कारण बरेचसे जण मराठी पत्रकारिता करताना हा पुष्कळदा विचार करत नाही. अलीकडे बरेच जण मराठीमधनं इंग्रजीमध्ये आले, पण हा विचार ते करत नाही पुष्कळशी जण की आपण इंग्रजीमध्ये जायला हवं. आपण इंग्रजीमध्ये गेलो तर आपण भारतात कुठेही काम करू शकतो. आणि शिवाय इंग्रजी पत्रकारितेत काम करताना तुम्हाला दुसरी क्षेत्र, जसं मला लक्षात आलं की तुम्हाला दुसरी क्षेत्र सुद्धा उपलब्ध होतात. तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता. यासाठी इंग्रजी आवश्यक असतं, यासाठी बाकीचं वाचन पण आवश्यक असतं. तुम्हाला आता ऑफिसमध्ये इंग्रजी बोलावं लागणं हा एक भाग झाला. पण जे माझं मूळ काम आहे ऑफिसमधलं त्यासाठी तुम्हाला राजकीय लिखाण करणं म्हणा किंवा राजकीय विश्लेषण करणं म्हणा यासाठी इंग्रजी वाचन लागतं. यासाठी त्या क्षेत्राची माहिती लागते. तर जितकी आपण जास्त क्षेत्रांची माहिती घेऊ आणि ती मूळ इंग्रजीमधनं घेऊ, इंग्रजी वाचन वाढवू, तितके आपल्याला बाकीच्या क्षेत्रात काय चाललेलं आहे हे कळेल. म्हणजे अशा सुद्धा रोजगाराच्या संधी असतात. आता पत्रकारिता केल्यानंतर बरेचसे जण हे जनसंपर्काच्या क्षेत्रामध्ये जातात, कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये वगैरे जातात. पण हे सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांना अलीकडे राजकीय सल्लागार लागतात, अलीकडे राजकीय विश्लेषक लागतात. मोठ्या मोठ्या ग्लोबल कंपनीज आहेत ज्यांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कसं आहे किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एका विशिष्ट राज्यामधली राजकीय परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास करून तुम्हाला देणारी लोक लागतात. तर आता महाराष्ट्रातली एखाद्या मोठ्या कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करायची असेल आणि महाराष्ट्रातली परिस्थिती कशी आहे हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना तिथल्या लोकांनाच रोजगार द्यावा लागेल की महाराष्ट्रामधली परिस्थिती ते स्थानिक माणूसच सांगू शकेल. अशी बरीचशी क्षेत्र असतात ज्यामध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधीच नाही तर
एक ओव्हरऑल तुमचा विकास होण्याची पुष्कळ जास्त संधी हे असते. त्यासाठी त्या क्षेत्रांची माहिती होणं फार आवश्यक आहे. बरोबर. तर धन्यवाद अभिराम. वरोऱ्यासारख्या एका छोट्या गावापासून आज अमेरिकन दूतावासातल्या राजकीय सल्लागारापर्यंतचा हा प्रवास एकाच वेळी पत्रकारिता आणि अशा प्रकारच्या वेगळ्या करिअरच्या संधी हे तरुणांसाठी एक रोल मॉडेल असू शकतं. तुम्ही कुठे जन्माला आलात किंवा कुठे शिकलात याला फारसा अर्थ नसतो. तुम्ही पुढे जाऊन काय प्रकारचं अचीव्ह करता, तर त्याच संधी सर्वांनाच उपलब्ध आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा अभिराम यांच्या करिअरकडे पाहून आपल्याला येतो. आणि त्यांनी जे सांगितलं की नुसतं फक्त इंग्रजी बोलता येणं म्हणजे इंग्रजी उपयुक्त ठरणार नाही, तर त्यासाठी इंग्रजीतून वाचन, वेगवेगळ्या क्षेत्रांचं ज्ञान आणि व्यासंग हे तितकंच महत्वाचं आहे. तरच तुमच्या करिअरला दिशा मिळू शकते. मला असं वाटतं की तुम्ही आमच्यासाठी जो वेळ देऊन तरुण मुलांना ज्या टिप्स दिल्या त्या अत्यंत उपयुक्त आहेत आणि इंग्रजी आणि करिअर याच्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करणारे आहेत. तुम्ही हा जो प्रवास केलाय वरोरा ते नवी दिल्ली हा अत्यंत कौतुकास्पद आणि आमच्यासाठी अभिमानाचा विषय आहे. धन्यवाद. धन्यवाद. एक एक शेवटी हेच सांगेल की आपल्याकडे म्हणजे आत्मविश्वास मिळणं किंवा प्रेरणा मिळणं यासाठी लोकांची काही कमी नाहीये. आपण जसं मी कुंजवार सरांचं म्हणालो तसं आपल्याकडचे आमचे आपले कवी ग्रेस हे इंग्रजी शिकवायचे. जी.ए. कुलकर्णी हे इंग्रजीचे प्राध्यापक होते आणि मराठीमध्ये लिखाण करायचे. जी.ए. कुलकर्णींनी इंग्रजी पुस्तकांचं भाषांतर पण केलेलं आहे. त्यामुळे कवी ग्रेस जे होते ते बोलताना बरेचदा इंग्रजीमध्ये बोलायचे. त्यांच्या कविता समजावून सांगताना किंवा त्यांच्या कवितांबद्दल भाष्य करताना ते इंग्रजी कविता अगदी त्यांना पाठ राहायच्या. तर आपण ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे लोक प्रचंड आहे. बाबा आमटेच याच्यापेक्षा कुठलं उदाहरण, अत्यंत सुंदर इंग्रजी बोलायचे. त्यामुळे आपल्याला इन्स्पिरेशन हवं असेल तर ते सगळीकडेच उपलब्ध असतं. आणि या लोकांनी मराठीची कमिटमेंट कमी न करता म्हणजे मराठीवरचं त्यांचं प्रेम, मराठीतलं लिखाण, मराठीला त्यांची असलेली त्यांनी जी त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये मराठीला जी वागणूक दिली किंवा मराठीच्या आपण ज्याला म्हणतो मराठीपणाच्या कक्षा रुंदावल्या, ते करताना त्यांनी इंग्रजी सुद्धा आत्मसात केलं, पण मराठीशी कधी कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे उदाहरणं भरपूर आहेत आपल्याकडे बघताना. आज सुद्धा पत्रकारितेमध्ये किंवा पत्रकारितेतनं राजकीय क्षेत्रामध्ये गेलेले लोक आहेत, कुमार केतकरांसारखे लोक आहेत. त्यांची सुरुवात मराठी पत्रकारितेमधनं झाली होती, पण ते इंग्रजी अत्यंत सुंदर बोलतात, इंग्रजी अत्यंत सुंदर लिहितात. त्यामुळे आपल्याला जर इन्स्पिरेशन घ्यायचं असेल तर ते बरंच प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ते आपण त्या लोकांकडे सारखं बघत राहिलं पाहिजे आणि आत्मविश्वासाने समोर गेलं पाहिजे. धन्यवाद. चालेल. येस.